तर सर्वांना शुभ प्रभात. आज आपण पॉलिटिकल सायन्सचा जो भाग आहे त्यामध्ये भारतीय लोकसेवा याचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. म्हणजे भारतामध्ये जी काय आजची लोकशाही प्रशासन व्यवस्था पाहतो आपण, तर त्यातील एक मूलभूत घटक जो आहे म्हणजे लोक प्रशासन जो आहे लोकसेवा. तर हा जो लोकसेवा घटक आहे म्हणजे तुम्ही जी काही स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्यामध्ये तुमचा हाच हेतू आहे की तुम्ही या लोकसेवेचे घटक होण्यासाठी आपण अहोरात्र या ठिकाणी कष्ट करत आहोत. तर नेमकी ही लोकसेवा जी आहे ती भारतामध्ये कशा पद्धतीने अस्तित्वात आली आणि ती कशा पद्धतीने कार्य करते आणि घटनेमध्ये म्हणजे लोकसेवे संबंधामध्ये नेमक्या काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत आणि भारतीय जी काही प्रशासन व्यवस्थेतील ही लोकसेवा जी आहे ती कशी उभी केली गेलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये जी काही आपली सार्वभौम लोकशाही आहे यामध्ये मुख्य दोन घटक आहेत. एक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि दुसरे म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून म्हणजे प्रतियोगिता परीक्षांच्या माध्यमातून निवडले गेलेल्या व्यक्ती. म्हणजे अशा प्रशासनामध्ये दोन व्यक्ती या ठिकाणी काम करतात. एक म्हणजे लोकनियुक्त जे काही लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी जे आहे ते ग्रामीण स्थळात म्हणजे ग्रामीण ठिकाणापासून ते केंद्रीय ठिकाणापर्यंत वेगवेगळ्या स्तरावरती काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घेतलं तर ग्रामपंचायत मध्ये सरपंच आहे, त्यानंतर तुम्ही तालुका स्तरावरती घेतला तर पंचायत समिती आणि तिथले जे सदस्य वगैरे असतील ते, जिल्हा पातळीवर तुम्ही विचारात घेतलं तर जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद आहे जे लोकप्रतिनिधी ग्रह म्हणून त्याला आपण ओळखतो. राज्य पातळीवरती जे ते विधानसभा विधान परिषद आहे आणि केंद्रीय पातळीवरती ज्यावेळेला आपण जातो तर त्यावेळेला लोकसभा आणि त्याचबरोबर राज्यसभा. म्हणजे हे जे घटक आहेत म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आणि त्याचा प्रमुख असलेला सरपंच, त्याचबरोबर तालुका पातळीवर ज्यावेळेला आपण जातो तर तालुका पातळीवरती पंचायत समिती आणि तिचा सभापती, त्यानंतर जिल्हा पातळीवरती ज्यावेळेला आपण जातो जिल्हा परिषद आणि त्याचा जिल्हाध्यक्ष जो असेल तो, आणि त्याचबरोबर जसं आपण नंतर राज्य पातळीवरती जातो तर विधानसभा विधान परिषद आणि मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ, आणि ज्यावेळेला आपण केंद्रीय पातळीवरती जातो तर त्यावेळेला राज्यसभा लोकसभा पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती. म्हणजे अशा पद्धतीची एक सर्कल जी आहे हे एक लोकप्रतिनिधींचं सर्कल आहे. तर दुसरं सर्कल या ठिकाणी जे उभा केलं जातं ते म्हणजे लोकसेवेच्या माध्यमातून जे काही प्रतियोगिता परीक्षेच्या माध्यमातून दैनंदिन कामकाज जो आहे म्हणजे अंमलबजावणी ज्या कार्य म्हणजे ज्या घटकाकडे दिली जाते म्हणजे प्रशासनाची जे घटक आहेत त्या याच्यामध्ये जे अंमलबजावणीचा जो घटक आहे मुख्य तो म्हणजे लोकसेवेचा आहे. म्हणजे लोकसेवेतील कार्य करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत या जे काही या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी जी प्रशासन व्यवस्था या ठिकाणी मार्फत केली किंवा जी ध्येय धोरण ठरवलं येतं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे या लोकसेवकाकडे आहे आणि त्याच्यामुळं लोकसेवा हा घटक जो अतिशय महत्वाचा आहे. मग ज्यावेळेला आपण विचार करतो की मध्ययुगीन भारतामध्ये अशा लोकसेवा होत्या का, तर अशा पद्धतीच्या लोकसेवा होत्या पण त्यामध्ये जे आहे म्हणजे काम करत असताना त्याच्यातली जी काही कार्यकारी भिन्नता जी आहे म्हणजे काम करण्यामध्ये जो काही वेगळा घटक केला जात होता तो व्यवस्थित पद्धतीनं सुसूत्र पद्धतीनं मांडला गेलेला नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला त्यांचा अष्टप्रधान मंडळ, महसूल खात्यातील वेगळी लोक होती, सैन्य खात्यातील वेगळी लोक होती, म्हणजे या पद्धतीचं. मात्र ब्रिटिश ज्यावेळेला भारतामध्ये आले आणि ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये त्यांनी एक आधुनिक नोकरशाहीची जी व्यवस्था आहे ही आधुनिक नोकरशाहीची व्यवस्था जी आहे ते भारतामध्ये रुजवण्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान त्यांचं आपल्याला म्हणता येईल. तर सुरुवातीला आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकसेवा कशी होती, म्हणजे भारतीय लोकसेवेचा कशा पद्धतीनं आजच्या आधुनिक जी लोकशाही पाहतो आपण तिचा विकास कशा पद्धतीनं झाला याचा पाहतो आपण. तर आपण पाहिलं की इसवी सन 1599 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि डायरेक्टर जे आहेत या डायरेक्टर म्हणजे ह्या ईस्ट इंडिया कंपनीचे अनेक व्यापारी एकत्र आले आणि त्याने कंपनी स्थापन केली. त्याच्यानंतर पाहिलं आपण जो काही पिट्स इंडिया ऍक्ट नावाचा जो कायदा आहे तर या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार म्हणजे 1784 चा, तर या कायद्यानुसार जे आहे की डायरेक्टर बोर्ड आणि कंट्रोल बोर्ड त्या ठिकाणी स्थापन केलं गेलं. आणि हे जे काही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर बोर्ड आहे त्यानंतर ते कंट्रोल बोर्ड आहे तर याच्या माध्यमातून म्हणजे भारतामध्ये जे काही कंपनीचे कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत किंवा जे अधिकारी कंपनीमध्ये काम करण्यासाठी पाठवले जाणार आहेत ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्याची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे सुरुवातीला हा डायरेक्टर बोर्डाकडे होता, त्यानंतर डायरेक्टर बोर्डाकडून कंट्रोल बोर्डाकडे आहे. म्हणजे हे कंट्रोल बोर्ड आणि डायरेक्टर बोर्ड एकत्र मिळून या भारतीय म्हणजे
प्रशासन सेवेमध्ये ज्या व्यक्ती ईस्ट इंडिया कंपनी मार्फत इंग्लंडमधून पाठवल्या जात होत्या, तर त्यांचं या ठिकाणी निवड जी आहे ही निवड करण्याचं काम ते करत होते. आणि विशेषतः संपूर्ण यामध्ये जे आहे ते ब्रिटिश लोकच होते. त्याच्यानंतर ज्यावेळेला पाहतो आपण की ज्यावेळेला त्याच्यानंतर वॉरेन हेस्टिंग नावाचा व्यक्ती जो आला, म्हणजे लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. लॉर्ड वॉरेन हेस्टिंगच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः तो जो आहे तो 1798 मध्ये, म्हणजे वॉरेन हेस्टिंग जो आहे तो आला. आणि हा 1798 मध्ये ज्यावेळेला भारतामध्ये आला त्यावेळेला भारतीय मध्ये त्यानं मोठा साम्राज्य विस्तार घडवून आणला. आणि साम्राज्य विस्तार घडून आणल्या गेल्यामुळं म्हणजे अनेक भागावरती ब्रिटिशांचं राज्य त्या ठिकाणी स्थापित झालं. आणि त्याच्यामुळं प्रत्येक जिल्हा स्तरावरती एक प्रशासकीय अधिकारी त्यानं नियुक्त केला. आणि त्याचं नाव आपण काय आहे, कलेक्टर असं म्हणतो. म्हणजे कलेक्टर हे जे पद आहे किंवा त्याचे काय नेमक्या जबाबदाऱ्या येतात किंवा त्याचं अधिकार क्षेत्र काय आहे, हे संपूर्णतः जे वॉरेन हेस्टिंगने त्या ठिकाणी सुरू केलं. म्हणजे वॉरेन हेस्टिंगला जिल्हा पातळीवरती कलेक्टर हे पद त्या ठिकाणी निर्माण करून कलेक्टरांच्या हातामध्ये जिल्ह्यांचं प्रशासन देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर इसवी सन 1800 मध्ये त्यानं काय केलं की या म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये येणारे जे व्यक्ती येतात त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक कॉलेज देखील त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलं इसवी सन 1800 मध्ये. मात्र 2 वर्षानंतर 1802 मध्ये भारतामध्ये हे जे काही कॉलेज स्थापन झालं होतं प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, तर ते रद्द करून ते हेलिबरी या ठिकाणी ज्या इंग्लंडमध्ये ते स्थलांतरित केलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीने सर्वप्रथम जो काय प्रशासकीय सेवेमध्ये म्हणजे एक बदल करण्याचं जे काही धोरण स्वीकारलं होतं ते वॉरेन हेस्टिंगने त्या ठिकाणी स्वीकारलं होतं. त्याच्यानंतर ज्या वेळेला पाहतो आपण लॉर्ड विल्यम बेंटिंक असेल किंवा लॉर्ड कॉर्नवॉलिस असेल, यांनी देखील म्हणजे या लोकसेवेमध्ये अनेक बदल घडवून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणजे अशा पद्धतीनं ही जी काही श्रृंखला आहे ती कुठपर्यंत चालली, साधारण 1854 पर्यंत ऊर्जा खलिता होता तोपर्यंत. म्हणजे हे जे काही बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर जे होतं हे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये ज्या व्यक्तींची गरज आहे त्या व्यक्तींना भारतामध्ये पाठवण्याचं काम ते करत होतं. त्याचबरोबर पाहिलं पण 1833 मध्ये कायदा संमत केला गेला आणि या कायद्यानुसार धर्म, वंश, लिंग, जात अशा कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये व्यक्तींना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं गेलं. मात्र हे साध्य होऊ शकलं नाही कारण त्याला विरोध झाला आणि त्या कारणामुळे भारतीय लोकांना प्रशासकीय सेवेमध्ये विशेषतः सहभाग दिला गेला नाही. त्याच्यानंतर 1854 ला जो काही ऊर्जा खलिता आला, तर या ऊर्जा खलित्याच्या माध्यमातून जे आहे भारतीय लोकांना देखील या ठिकाणी प्रशासनामध्ये सहभागी करून घेण्यासंबंधामध्ये विशेष तरतुदी केल्या गेल्या. आणि याच कालखंडामध्ये लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली गेली, म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी. कारण हे जे काही प्रशासकीय अधिकारी म्हणून भारतामध्ये येणारी लोक होती त्यांना योग्य पद्धतीचं प्रशिक्षण असलं पाहिजे. भारतीय समाज व्यवस्था, अर्थकारण, राजकारण, संस्कृती याचं इत्थंभूत नॉलेज त्यांना असलं पाहिजे की जेणेकरून लोकांची नाळ त्यांना ओळखता आली पाहिजे आणि भारतातली जी प्रशासन व्यवस्था त्यांची आहे ती भरभक्कम करण्यामध्ये या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. याच्यासाठी ज्या लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती 1854 त्या ठिकाणी नियुक्त केली गेली. आणि या समितीने शिफारस केली की जे अधिकारी या ठिकाणी भारतामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये पाठवले जाणार आहेत तर ते प्रतियोगिता परीक्षेच्या माध्यमातून भारतामध्ये पाठवले जावेत. म्हणजे त्यांची निवड करत असताना एक प्रतियोगिता परीक्षा घेतली जावी अशा पद्धतीचा पहिला जो काही या ठिकाणी शिफारस जी आहे ते लॉर्ड मेकॉले समितीने केली. आणि तिथून पुढे मग भारतामध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी येत होते त्यांना इंग्लंडमध्ये एक पद्धतीची प्रतियोगिता परीक्षा त्या ठिकाणी अरेंज केली गेली. आणि याच्या माध्यमातून जे आहे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी आता हे प्रतियोगिता पास असणाऱ्या व्यक्तींना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग दिला जाऊ लागला. कारण 1857 नंतर जे आहे संपूर्ण भारतावरती ब्रिटिशांचं आधिपत्य स्थापित झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज भासू लागली. आणि या एकूणच कारणामुळे जे आहे इथं पाहतो आपण की या प्रतियोगिता परीक्षेच्या माध्यमातून मग भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्यासाठी या व्यक्ती नियुक्त केल्या जाऊ लागल्या. आणि त्यालाच अनुषंगून जे आहे मग यामध्ये भारतीय लोकांना देखील सहभाग दिला गेला. आणि त्यामुळं 1864 ला सत्येंद्रनाथ टागोर जे रवींद्रनाथ टागोर आहे त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले ICS अधिकारी जे आहेत म्हणून या ठिकाणी नियुक्त झाले. म्हणजे पहिले भारतीय ICS अधिकारी जे कोण आहेत तर ते म्हणजे 1864 मध्ये सत्येंद्रनाथ टागोर.
म्हणजे ही जी परीक्षा ती इंग्लंडमध्ये जाऊन द्यावी लागत होती. म्हणजे 1-2 वर्ष तिथे अगोदर राहून त्या परीक्षेची पूर्ण तयारी करून मग ते परीक्षा पास झाल्यानंतर तिथून या ठिकाणी भारतामध्ये तो प्रशासकीय अधिकारी म्हणून व्यक्ती पाठवला जात होता. आणि अशा पद्धतीनं भारतीयांनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात झाली आणि पहिले ICS अधिकारी जे आहेत म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये पहिला भारतीय व्यक्ती जो आहे तो सत्येंद्रनाथ टागोर जे आहेत म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू आपण मानतो. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जे आहे जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रीय काँग्रेसनं त्या ठिकाणी मागणी करायला सुरुवात केली, ज्या प्रतियोगिता परीक्षा आहेत या प्रतियोगिता परीक्षा भारतामध्ये देखील घेतल्या जाव्यात. त्याचबरोबर लॉर्ड लिटन नावाचा जो व्यक्ती आला, तर लॉर्ड लिटनला असं धोरण आखलं की भारतीय लोकांना याच्यामध्ये सहभागी होता येऊ नये, कारण ही जी काही उच्च पद आहेत ICS अधिकाऱ्याची जी पद आहेत फक्त ब्रिटिशांसाठीच आहेत आणि भारतीयामध्ये ती कुवत नाहीये असं त्याचं मत होतं. आणि त्याच्यामुळं या उच्च पदावरती फक्त ब्रिटिश व्यक्तीच असल्या पाहिजेत या कारणामुळे त्याला अगोदर जे वय 21 वर्ष होतं, म्हणजे या 21 वर्षाहून त्याने 19 वर्ष वय आणलं. म्हणजे 19 वर्ष वयाच्या त्या ठिकाणी प्रतियोगिता स्पर्धा ज्या आहेत त्या 19 वर्षापर्यंत लिमिट त्याला ठेवलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीने भारतीय लोकांना प्रशासनामध्ये सहभागी करून न घेण्यासंबंधातील धोरण अनेक व्हाईसरांनी त्यांच्या काळामध्ये आखली गेली. आणि यातूनच मग यामध्ये आपण पाहतो की त्याच्यानंतर जे आहे 1919चा जो काही मॉन्टेग्यू टेल्सफोर्ड सुधारणा कायदा आहे, कारण भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली, जी प्रतियोगिता परीक्षा जशी इंग्लंडमध्ये घेतली जाते त्याच धर्तीवरती प्रतियोगिता परीक्षा भारतात घेतली जावी, कारण या ठिकाणी काम करणारे जे व्यक्ती ते भारतात काम करणारे आहेत आणि त्याच्यामुळे ही परीक्षा भारतामध्ये देखील घेतली जावी, कारण अनेक व्यक्तींना भारतातील ज्या काही सुशिक्षित व्यक्ती येतात ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन या परीक्षेची तयारी करणं तिथं परीक्षा देणं हे अशक्य होत होतं. आणि त्याच्यामुळं 1919च्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली गेली की या ज्या परीक्षा त्या भारतामध्ये घेतल्या जाव्या आणि त्याच्या संबंधामध्ये आहे एखादी संस्था त्या ठिकाणी स्थापित केली जावी असा एक कलम जे आहे किंवा एक ज्याला आपण कायदा म्हणू की या 1919च्या कायद्यामध्ये एक कलम होतं. आणि त्याला अनुषंगून जे आहे 1926 मध्ये फेडरल लोकसेवा आयोग नावाचा एक लोकसेवा आयोग जो आहे तो भारतामध्ये 1926 ला त्या ठिकाणी स्थापित केला गेला आणि त्याचे प्रथम अध्यक्ष म्हणून सर रॉस बायकर हे या लोकसेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष बनले. म्हणजे 1926 ला भारतामध्ये हा लोकसेवा आयोग जो आहे भारतातील प्रशासकीय सेवेच्या संबंधामध्ये 1926 ला स्थापित केला गेला आणि त्याच्यानंतर त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून सर रॉस बायकर यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली. मग या पाठीमागे एका प्रतियोगिता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता की भारतामध्ये या प्रतियोगिता परीक्षा केव्हा घेण्यास सुरुवात झाली, तर 1919च्या नंतर 1922 मध्ये म्हणजे सर्वप्रथम 1922 मध्ये भारतामध्ये या प्रतियोगिता परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या 1922 नंतर. म्हणजे ह्याच्या अगोदर ज्या प्रतियोगिता परीक्षा होत होत्या त्या इंग्लंडमध्येच होत होत्या आणि इंग्लंडमध्ये जाऊन भारतीय व्यक्तींना तिथं त्या ठिकाणी त्या परीक्षा द्याव्या लागत होत्या. या परीक्षा अतिशय म्हणजे किचकट आणि त्याचबरोबर म्हणजे अतिशय हार्ड मानल्या जात होत्या, कारण लॅटिन भाषा असेल किंवा इतर जे काही प्रशासकीय नॉलेज असेल बरचसं त्या ठिकाणी त्या तत्कालीन जे अभ्यासकर्ते आहेत त्यांना करावा लागत होता. तर एकूणच या पार्श्वभूमीतून जे आहे म्हणजे 1922 नंतर भारतामध्ये या परीक्षा जशा इंग्लंडमध्ये घेतल्या जातात तशाच भारतामध्ये घेतल्या जाऊ लागल्या आणि याचं केंद्र सुरुवातीला इलाहाबाद मध्ये होतं, नंतर दिल्ली आणि नंतर मग वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्याची केंद्र स्थापित केली गेली. आणि त्याचबरोबर जे आहे 1935चा जो काही भारत सरकारचा कायदा त्या ठिकाणी संमत केला गेला आणि या 1935च्या कायद्या अंतर्गत जे आहे जसं केंद्रीय पातळीवरती लोकसेवा आयोग त्या ठिकाणी स्थापित केला गेला तसंच राज्य घटकावरती देखील म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये देखील एक प्रांतीय लोकसेवा आयोग स्थापन करण्याची शिफारस जी आहे ते 1935च्या कायद्यामध्ये केली गेली आणि या 1935च्या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतामध्ये एक प्रांतीय लोकसेवा आयोग त्या ठिकाणी गठीत केला गेला आणि अशा पद्धतीनं भारतीय ही जी काही नोकरशाही आहे या नोकरशाहीचा पाया या ठिकाणी जो आहे आपल्या भारतामध्ये घातला गेला आणि याच्या माध्यमातून जे आहे एका प्रतियोगिता परीक्षेच्या माध्यमातून हे प्रतिनिधी निवडण्याची पद्धत जी आहे म्हणजे अधिकारी निवडण्याची प्रथा जी आहे ती त्या ठिकाणी सुरू केली गेली. आणि याच बरोबर जे आहे मग या अधिकाऱ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी
प्रशासकीय सेवेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न जे या स्तरावरती केले गेले आणि याच्या संबंधामध्ये ब्रिटिश काळामध्ये या प्रशासकीय सेवा सुधारणामध्ये म्हणजे सुधारणा घडवून आणण्यासाठी खास काही आयोग त्या ठिकाणी नियुक्त केले गेले. तर त्यामध्ये पहिला आयोग जो आहे तो लॉर्ड मेकॉले आयोग 1854 मध्ये स्थापित केला गेला आणि या लॉर्ड मेकॉले आयोगाने सांगितलं की ज्या भारतामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही ज्या व्यक्तींना पाठवताय तर ते डायरेक्टली न पाठवता प्रतियोगिता परीक्षांच्या माध्यमातून पाठवलं जावं की ज्याच्या माध्यमातून कुशल आणि त्याचबरोबर ज्ञानी व्यक्ती जो आहे तो प्रशासनामध्ये येईल आणि प्रशासन व्यवस्था सुदृढपणे त्या ठिकाणी कार्य करेल. म्हणजे त्यामुळं त्यांनी ती शिफारस केली. लॉर्ड मेकॉले आयोग 1854 मध्ये स्थापित केला गेला. त्याच्यानंतर पाहतो आपण एटचिन्सन आयोग 1887 मध्ये एटचिन्सन यांच्या अध्यक्षतेखाली एक दुसरा आयोग जो आहे या लोकसेवेच्या संदर्भामध्ये स्थापित केला गेला आणि या एटचिन्सन आयोगाने देखील 1887 मध्ये म्हणजे जो काही प्रशासकीय सेवेमध्ये भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणं त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणं याच्या संबंधामध्ये अनेक तरतुदी या एटचिन्सन आयोगाने केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर जो आयोग स्थापित केला गेला 1924 मध्ये तो म्हणजे ली आयोग किंवा त्याला रॉयल आयोग असं म्हणतो आपण. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासंबंधामध्ये एक 1924 मध्ये एक आयोग स्थापित केला गेला ज्याला ली आयोग किंवा रॉयल आयोग या नावाने आपण ओळखतो. म्हणजे अशा पद्धतीने ब्रिटिश काळामध्ये म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी पावलं त्या ठिकाणी उचलली गेली आणि या वेगवेगळ्या आयोगाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सुधारणाच्या माध्यमातून लोक प्रशासन व्यवस्था जी आहे ती भारतातली सक्षम केली गेली. म्हणजे भारतामध्ये सक्षम पोलीस व्यवस्था उभा केली गेली. भारतामध्ये सक्षम अशी जी आहे सिव्हिल सर्व्हिसेस सेवा उभी केली गेली. त्याचबरोबर भारतामध्ये सक्षम असे जे काही सेना सेवा उभा केली गेली आणि याच्या माध्यमातून जे आहे एक सक्षम लोकशाहीचा जो पाया आहे तो आपल्याला भारतामध्ये ब्रिटिशांनी घातलेला पाहायला मिळतो. म्हणजे 150 वर्ष ब्रिटिशांनी जे भारतावरती राज्य केलं ते कशाच्या जोरावरती केलं असेल तर ते लोकशाहीच्या जोरावरती केलं. म्हणजे हे जे काही म्हणजे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एवढ्या विशाल अशा भारतावरती राज्य करणं त्यांना का पॉसिबल झालं तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्यांनी उभा केलेली सक्षम लोकशाही आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी भारत स्वातंत्र्यापर्यंतचा कालखंड जर आपण विचारात घेतला तर तिथपर्यंत म्हणजे ब्रिटिश शासनाची एकनिष्ठ असलेली जर कोणता घटक होता तर तो म्हणजे भारतातील लोकशाही होती. आणि त्याच्यामुळे याच्या बळावरती म्हणजे अनेक म्हणजे वर्ष ब्रिटिशांनी आपल्या भारतावरती राज्य स्थापित केलेलं होतं. आणि एकूणच म्हणजे लोकशाहीमधील अतिशय महत्वाचा घटक म्हणून या ठिकाणी या लोकशाहीकडे पाहिलं जातं म्हणजे या लोकसेवा याकडे पाहिलं जातं. आणि याचबरोबर जे आहे ज्यावेळेला आपण पाहतो की म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्या काही भारतीय व्यक्ती या ठिकाणी ICS अधिकारी म्हणून नियुक्त केल्या गेल्या तर त्यामध्ये तुम्हाला जर सांगितलं की पहिली व्यक्ती जी आहे ते सत्येंद्रनाथ टागोर जे 1864 मध्ये प्रथम ICS अधिकारी होण्याचा त्यांना मान मिळाला. त्याच्यानंतर जे आहे ते 1871 मध्ये रमेश दत्त, बिहारीलाल गुप्ता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे 3 भारतीय तरुण ICS अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केले गेले. म्हणजे त्या प्रतियोगिता परीक्षा ज्या होत्या ते पास होऊन ते ICS अधिकारी म्हणून या ठिकाणी आले. म्हणजे जे आहे म्हणजे रमेश दत्त, बिहारीलाल गुप्ता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जीचा आपल्याला चांगला इतिहास माहिती आहे की ज्यांनी इंडियन लीग नावाचं त्या ठिकाणी म्हणजे बंगालमध्ये एक मोठं राजकीय जे काही त्या ठिकाणचं उद्बोधन आहे किंवा राजकीय संघटन आहे त्यांनी घडवून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस हे देखील 1921 मध्ये ICS परीक्षा पास होऊन त्या ठिकाणी म्हणजे पास झालेले होते आणि त्यांनी मग त्या ICS पदाचा त्याग देऊन ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये म्हणजे जनकल्याणार्थ जे आहे या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्याच बरोबर जे आहे बद्रुद्दीन तय्यबजी अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या भारतीय प्रशासन सेवेमध्ये त्या ठिकाणी रुजू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी भारतामध्ये या ICS पद जे आहे ते अतिशय सक्षमपणे निभवलेलं पाहायला मिळतं. म्हणजे एकूणच जे आहे अशा पद्धतीनं म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेचा हा जो पाया या ठिकाणी या ब्रिटिशांनी घातला. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला 1947 ला तर हा ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला तर भारत स्वतंत्र होण्याच्या वेळेमध्ये त्यावेळेला जवळजवळ 1064 ICS अधिकारी होते. म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जे काही एकूण अधिकारी होते 1064 एवढे अधिकारी जे आहेत 1947 ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला होते. मग ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये ICS अधिकाऱ्यांची संख्या ही ब्रिटिशांची होती.
कारण ब्रिटिशांना नियमितपणे जी महत्वाची पद्धती आपल्याकडे ठेवण्यात मध्ये जास्त जो आहे तो त्यांचा कल होता आणि भारतीय लोकांना जे आहे म्हणजे खालच्या पदावरती नियुक्त केलं गेलं होतं. मग प्रशासनातली जी महत्वाची पद आहेत ही पद मात्र त्यांनी या ठिकाणी याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे साहजिकच जास्तीत जास्त ब्रिटिश अधिकारी त्यामध्ये सहभागी होते. म्हणजे एकूण 1064 ICS अधिकारी त्यावेळेला होते. मग ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला काही ICS अधिकारी जे आहेत हे काही पाकिस्तानमध्ये गेले, काही भारतामध्ये राहिले आणि काही जे काही असे अधिकारी होते ज्यांना आता इथं राहायचं नव्हतं, म्हणजे काही ब्रिटिश अधिकारी होते आणि त्यांना आता इथं भारतातली सेवा नको होती कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आता ब्रिटिशांचं राज्य काही त्यांना इथं राहिलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं जे आहे त्यांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि जवळजवळ या 51% ICS अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सेवानिवृत्ती मागली आणि मग त्यांना त्या ठिकाणी सेवानिवृत्त केलं गेलं 51% अधिकाऱ्यांना. आणि अशा पद्धतीनं ज्या एक मोठा पेच प्रसंग त्यावेळेला भारतामध्ये देखील निर्माण झाला कारण अनेक ICS अधिकारी परत रिटर्न निघून गेले आणि त्यामुळे ही जी काही प्रशासन व्यवस्थेचा जो कारभार आहे चालवण्यामध्ये मोठ्या अडचणी त्यावेळेला म्हणजे तत्कालीन भारत स्वतंत्र झाल्यानंतर निर्माण झाल्या आणि परत मग यामध्ये एक महत्वाची भूमिका जी निभावली ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील जे काही लोकसेवा आहे ती अधिक सक्षम करण्याकडे त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यानंतर जे आहे म्हणजे ब्रिटिश काळातील ज्या काही सेवा सर्व्हिसेस होत्या त्याचं रूपांतर भारतीय लोकसेवेमध्ये केलं गेलं आणि याच्या माध्यमातून जे आहे मग त्याच्यामध्ये आणखीन आधुनिकीकरण घडवून आणून जे आहे भारतामध्ये एक सक्षम लोकसेवा जो आहे आणि याच्या माध्यमातून एक सक्षम लोकशाही उभा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकूणच हा जो आहे एकूण इतिहास आपल्या समोर येतो. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये या भारतीय लोकशाहीचा म्हणजे लोकसेवा या घटकाचा जो आहे तो विकास आणि त्याचबरोबर त्याचं रुजवण्याचं काम जे आहे या काळामध्ये झालं आणि कोणत्याही लोकशाहीमध्ये जी काही प्रशासन व्यवस्था चालवली जाते तर ती या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी चालवली जाते. तर ब्रिटिश भारतातून निघून गेल्यानंतर 1947 नंतर भारतामध्ये जे काही प्रशासकीय सेवेमध्ये जे काही बदल केले गेले या बदलामध्ये जे पाहतो आपण जे ICS होती म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस होती त्याला IAS जे आहे यामध्ये रूपांतरित केलं गेलं. त्याचबरोबर भारतीय पोलीस जे होतं त्याला भारतीय पोलीस सेवेमध्ये म्हणजे IPS मध्ये रूपांतरित केलं गेलं आणि त्याचबरोबर मग IFS भारतीय वन सेवा आणि IFS परत भारतीय परराष्ट्र सेवा अशा पद्धतीच्या उच्च दर्जाच्या ज्या सेवा आहेत या ठिकाणी उभ्या केलेल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकूणच भारतामध्ये कशा पद्धतीनं हा लोकसेवेचा विकास जो आहे तो कशा पद्धतीनं झाला म्हणजे ब्रिटिश काळामध्ये तो विकास कसा घडवून आणला गेला याचा एकूण आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि आता इथून पुढचा जो घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे भारतामध्ये कशा पद्धतीनं लोकसेवा ज्या आहेत त्या गठीत केल्या गेल्या आणि त्याचा विकास या ठिकाणी केला गेला याच्या संबंधामध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्या सेवा होत्या त्या ब्रिटिश काळामधल्या ज्या सेवा होत्या त्यामध्ये भारतीय लोकसेवा आणि भारतीय पोलीस सेवा अशा दोन सेवा होत्या. मात्र यामध्ये काय केलं गेलं की भारतीय मुलकी सेवा ज्या होत्या त्याला भारतीय प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचं रूपांतर केलं गेलं 1947 नंतर. आणि जे काही भारतीय पोलीस सेवा होती तर त्याला भारतीय म्हणजे IPS भारतीय पोलीस सेवा असं तिचं नामकरण केलं गेलं. आणि त्याचबरोबर 1963 मध्ये जे आहे अखिल भारतीय स्तरावरती 3 सेवा आणखी विकसित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला ज्यामध्ये वनसेवा वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि अभियांत्रिकी सेवा म्हणजे यांना या ठिकाणी जे आहे लोकसेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र एकच सेवा जी आहे जेवढी वनसेवा जी आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस जी ती अस्तित्वात आली 1966 ला. म्हणजे या ठिकाणी जे आहे वैद्यकीय व आरोग्य आणि अभियांत्रिकी या सेवा मात्र अस्तित्वात येऊ शकल्या नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये आता सध्या म्हणजे 4 सेवा ज्या आहेत ते लोकसेवा म्हणजे स्तरावरती कार्यरत आहेत. त्या म्हणजे IAS ज्याला इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस असं म्हणतो आपण, IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, त्यानंतर IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि त्याबरोबर IFS जे आहे ते इंडियन फॉरेन सर्व्हिसेस फॉरेस्ट आणि फॉरेन असे दोन वेगळ्या. तर या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या भारतामध्ये अखिल भारतीय पातळीवरती पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे 1963 मध्ये जे आहे म्हणजे अखिल भारतीय पातळीवरती 3 सेवांचा विकास करण्याचं ठरवलं गेलं ज्यामध्ये वनसेवा त्याचबरोबर वैद्यकीय व आरोग्य सेवा त्याचबरोबर जे आहे
ते म्हणजे भारतीय अभियांत्रिकी सेवा. मात्र अभियांत्रिकी सेवा आणि वैद्यकीय आरोग्य सेवा या अस्तित्वात येऊ शकल्या नाहीयेत आणि वनसेवा मात्र 1966 ला त्या ठिकाणी अखिल भारतीय पातळीवरती उभा केली गेली. आणि घटनेच्या कलम 312 नुसार म्हणजे राज्यसभेच्या सहमतीनं संसदेला नवीन सेवा सुरू करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. म्हणजे भारतीय घटनाकारांनीच घटना लिहित असताना जी आहे घटनेमध्ये अशा पद्धतीची तरतूद केली गेलेली आहे, कारण लोकशाहीचा एक खांब म्हणून या ठिकाणी नोकरशाहीला ओळखलं जातं आणि त्यामुळे भारतामध्ये सक्षम लोकशाही उभा करण्यासाठी घटनाकारांनी देखील म्हणजे अनेक प्रयत्न केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या घटनेमध्येच त्यांनी अनेक कलमांच्या माध्यमातून भारतातील लोकसेवा ही सक्षम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि तिला घटनात्मक दर्जा देखील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. म्हणजे घटनेच्या कलम 312 मध्ये म्हणजे राज्यसभेच्या सहमतीनं संसदेला या ठिकाणी जे आहे म्हणजे वेगवेगळ्या सेवा लोकसेवा सुरू करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला गेला आहे आणि हे विधेयक प्रथम राज्यसभेत मांडलं जातं. म्हणजे तुम्हाला जर आपल्या भारत देशाला जर नवीन लोकसेवा त्या ठिकाणी सुरू करायचे असतील तर ते विधेयक सुरुवातीला राज्यसभेतच मांडलं जातं, हे विशेष महत्वाचं आहे. आणि भारतीय संघराज्य प्रणालीतील राज्यांचे हितसंबंध रक्षणाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. म्हणजे या पद्धतीच्या सेवा सुरू करत असताना यामध्ये जे काही राज्य संबंध आहेत हे राज्य संबंधाला कुठेही बाधा पोहोचू नये या संबंधामध्ये विशेष लक्ष केलं जातं. तर केंद्र शासन राज्य शासनाच्या सल्ल्यानं जे आहे केंद्र शासन जे आहे ते राज्य शासनाच्या सल्ल्यानं लोकसेवेतील पदाची भरती प्रशिक्षण सेवा सरती ठरवण्याचे अधिकार अखिल भारतीय सेवा कायदा 1951 मध्ये त्या ठिकाणी दिली गेली. म्हणजे 1951 ला भारतीय लोकसेवा कायदा त्या ठिकाणी संमत केला गेला. म्हणजे ब्रिटिश म्हणजे या ठिकाणी जे आहे भारतीय संसदेनं 1951 ला जे आहे म्हणजे अखिल भारतीय सेवा कायदा जो आहे तो संमत केला गेला आणि अखिल भारतीय पातळीवरती या ज्या लोकसेवा आहेत या लोकसेवेतील जी पद आहे त्याची भरती त्याचं प्रशिक्षण आणि सेवा सरती हे सर्व ठरवण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र शासनाला दिला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जे आहे म्हणजे या ठिकाणी आणि त्याची नियुक्ती जी आहे ते राज्य पातळीवरती केली जाते. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये ज्या व्यक्ती या ठिकाणी नियुक्त केल्या जातात त्याची भरती प्रशिक्षण सेवा सरती हे सर्व जे ते केंद्र शासन ठरवतं, पण प्रत्यक्ष कार्य जे आहे ते राज्य शासना अंतर्गत या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे राज्यात संवर्ग गठीत केलेला असतो आणि त्याच्यामुळे केंद्राकडे असा संवर्ग गठीत नसतात आणि त्याच्यामुळं राज्याच्या अंतर्गत हे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अधिकारी वेगवेगळ्या राज्यात विभागले गेले असले तरी लोकसेवा ही सिंगल सेवा आहे आणि संपूर्ण देशभरात अधिकार दर्जा व वेतन श्रेणी समान असते. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की महाराष्ट्रातील कलेक्टरला वेगळी पगार आहे, पंजाब मधल्या कलेक्टरला वेगळी पगार आहे, दिल्लीतल्या कलेक्टरला वेगळी पगार आहे, तर असं नाही. तर संपूर्ण भारतीय पातळीवरती यामध्ये समानता प्रस्थापित केली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी एकवाक्यता प्रस्थापित केली गेलेली आहे. अधिकार म्हणजे त्या पदाचा जो अधिकार आहे त्या पदाचा दर्जा आहे त्या पदाच्या वेतन ज्या शर्ती आहेत त्या सर्व या ठिकाणी समान आहेत. म्हणजे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला कलेक्टर असेल तर त्याला असलेले अधिकार त्याला त्याचा असलेला दर्जा आणि त्याची असलेली वेतन श्रेणी हे समान असलेले आपल्याला पाहायला मिळते. तर अखिल भारतीय सेवाची जी श्रेणी आहे त्यामध्ये सुपर टाइम स्केल, सिनियर स्केल आणि ज्युनियर स्केल अशा 3 भागामध्ये त्या ठिकाणी त्याचं विभाजन केलं गेलेलं आहे. म्हणजे अखिल भारतीय सेवा श्रेणी जे आहे ते सुपर टाइम स्केल, सिनियर स्केल आणि ज्युनियर स्केल असं त्या ठिकाणी त्याचं विभाजन केलेलं आहे. आणि सुरुवातीस अधिकाऱ्यांची नियुक्ती ज्युनियर स्केल मध्ये त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे प्रशासकीय अधिकारी जे प्रतियोगिता परीक्षेच्या माध्यमातून ज्यांची निवड होते ही निवड केली असताना सुरुवातीला ज्युनियर स्केल मध्ये त्यांची निवड होते आणि त्याच्यानंतर जे आहे मग त्यांची पदोन्नती होते. तर प्रबंधन आणि नियंत्रण जे आहे मग या प्रशासकीय सेवेचं प्रबंधन नेमकं कोण करतं किंवा त्याच्यावरती नियंत्रण कोण ठेवतं, तर याच्यासाठी जे काही महत्वाच्या या ठिकाणी घटक आपल्याला पाहायला मिळतात. IAS हे जे काही समजा या प्रशासकीय सेवा आहे म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे आहे ते म्हणजे गव्हर्नमेंटचं मार्मिक मंत्रालय करतं. म्हणजे पंतप्रधानाच्या अंतर्गत हे जे काही मार्मिक मंत्रालय असतं तर या मार्मिक मंत्रालयाच्या माध्यमातून जे आहे भारतीय प्रशासकीय सेवेवरती या ठिकाणी नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवे संबंधातील सर्व जे काही म्हणजे शर्ती त्याचबरोबर जे काही अटी लागू किंवा जे काही नियम आहेत ते नियम ठरवण्याचा आणि त्याच्या संबंधामध्ये त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा संपूर्ण अधिकार जो आहे तो मार्मिक मंत्रालयाला दिला गेलेला आहे. त्याचबरोबर भारतीय पोलीस सेवा जी आहे
या भारतीय पोलीस सेवेवरती गृह मंत्रालयाचं पूर्ण नियंत्रण असतं. म्हणजे आपण एसपी म्हणतो किंवा जे काही पोलीस प्रशासनामध्ये सर्व जे काही महत्वाची पदं आहेत, तर याच्यावरती म्हणजे भारतीय पोलीस सेवेवरती गृह मंत्रालय हे जे आहे हे नियंत्रण त्याचं प्रस्थापित असतं. तर भारतीय वनसेवा जी आहे म्हणजे 1966 ला जी वनसेवा भारतामध्ये उभा केली गेली, तर या वनसेवेवरती जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस जे आहे याच्यावरती पर्यावरण व वन मंत्रालय याचं नियंत्रण असतं. म्हणजे पर्यावरण आणि वन मंत्रालय यांच्या नियंत्रणाअंतर्गत या भारतीय वनसेवे संबंधातील सर्व कामकाज त्या ठिकाणी चालवलं जातं आणि लोकसेवकावर केंद्र आणि राज्यांचं संयुक्त नियंत्रण असतं. म्हणजे हे जे काही सर्व लोकसेवक आहेत या सर्व लोकसेवकावरती केंद्र आणि राज्य यांचं संयुक्त नियंत्रण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अंतिम नियंत्रण मात्र या ठिकाणी केंद्राचं असतं, तर नजीकचं नियंत्रण जे आहे ते राज्य शासनाचं असतं. म्हणजे अंतिम नियंत्रण जे आहे ते केंद्राचं असतं, कारण केंद्रामार्फत त्यांची भरती वगैरे सर्व गोष्टी पार पाडल्या जातात. तर राज्याचं त्या ठिकाणी नजीकचं नियंत्रण त्यांच्यावरती असतं. मात्र त्यांना मिळणारा पगार, भत्ते, पेन्शन हे राज्याद्वारे दिले जातात. म्हणजे राज्याच्या तिजोरीतून जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, मग IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील किंवा IFS अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांना जे पगार, भत्ते किंवा पेन्शन हे मात्र राज्य शासनामार्फत त्या ठिकाणी दिली जातात. जरी नियुक्ती जी आहे हे केंद्र शासन करत असलं तरी त्यांना पगार, भत्ते आणि पेन्शन ही मात्र काय करते, राज्य शासन देतं. कारण हे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ते राज्यामध्ये आपल्या या ज्या सेवा आहेत त्या पुरवतात, त्यामुळं राज्य शासनाची त्या ठिकाणी जबाबदारी मांडली गेलेली आहे. आणि अशा पद्धतीनं मग भारतीय सेवा जे आहे या दोन घटकामध्ये विभाजित केल्या गेलेल्या आहेत. पहिला घटक जो आहे तो म्हणजे केंद्रीय सेवा आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे राज्य सेवा. म्हणजे भारतामधल्या ज्या लोकसेवा आहेत या लोकसेवांना दोन घटकामध्ये त्या ठिकाणी विभाजित केलं गेलेलं आहे. तर या दोन घटकामध्ये पहिलं जे आहे ते केंद्रीय म्हणजे सेंट्रल सर्व्हिसेस आणि दुसरी जे आहे ते स्टेट सर्व्हिसेस. म्हणजे उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण केंद्रीय सेवा असं म्हणू, आणि जे काय आपण MPSC परीक्षा देतो किंवा MPSC जे आहे तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे तर ही आपण स्टेट सर्व्हिसेस म्हणजे राज्य सेवा म्हणून त्याला ओळखतो. तर केंद्रीय सेवेतील सदस्य केवळ केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्राअंतर्गत कार्य करतात आणि केंद्र शासनाच्या विविध विभागामध्ये म्हणजे विशेषकृत कार्यात्मक व तांत्रिक पदे धारण करतात. म्हणजे आता या जे काय म्हणजे मुख्य दर्जाच्या इतर जर समजा पद सोडली तर इतर जे काही मोठा नोकर वर्ग या ठिकाणी आहे आणि हा जो इतर मोठा नोकर वर्ग आहे, उदाहरणामध्ये समजा असं गृहीत धरा बँकिंग सेक्टरमध्ये काम करणारी किंवा रेव्हेन्यू सेक्टरमध्ये काम करणाऱ्या अनेक वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर 1974 नंतर भारतीय केंद्रीय सेवेचे जे आहे त्यामध्ये ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D असं 4 घटकामध्ये त्या ठिकाणी विभाजन केलं गेलेलं आहे. म्हणजे ज्या केंद्रीय लोकसेवा आहेत या केंद्रीय लोकसेवांचं 4 घटकामध्ये त्या ठिकाणी विभाजन केलं गेलेलं आहे. ज्यामध्ये आपण पाहतो म्हणजे केंद्रीय यामध्ये ग्रुप 1 म्हणजे ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 आणि ग्रुप 4 आणि या पद्धतीचं वर्गीकरण आहे. A, B, C, D असं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. आणि सध्या यामध्ये जे आपण पाहतो श्रेणी A मध्ये 34, श्रेणी A मध्ये 34 व श्रेणी B मध्ये 25 सेवा आहेत. म्हणजे त्या वेगवेगळ्या सेवा आहेत. तर या वेगवेगळ्या सेवांमध्ये श्रेणी A मध्ये एकूण 34 सेवा आहेत केंद्रीय पातळीवरती आणि श्रेणी B मध्ये एकूण 25 सेवा आहेत. तर श्रेणी A मध्ये जे काही सेवा येतात ज्यामध्ये पुरातत्व आहे, वनस्पती सर्वेक्षण आहे, स्वास्थ्य आहे, सूचना आहे, राजस्व आहे, डाक आहे, सांख्यिकी आहे, या घटकांचा समावेश जो आहे यामध्ये येतो. म्हणजे सर्व राजपत्रित जी पदं आहेत या राजपत्रित पदं म्हणजे कोणती, श्रेणी A आणि श्रेणी B ही सर्व राजपत्रित पदं म्हणून ओळखली जातात. तर श्रेणी C आणि श्रेणी D जी आहेत ही मात्र अराजपत्रित पदं म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात. ज्यामध्ये पाहतो आपण म्हणजे श्रेणी A आणि B हे राजपत्रित पदं आणि श्रेणी C आणि श्रेणी D ही मात्र अराजपत्रित पदं म्हणून त्याचं आपण वर्गीकरण करतो. तर प्रतिष्ठा, दर्जा, पगार, त्यांचे भत्ते याच्या बाबतीत भारतीय परकीय सेवा जी आहे म्हणजे आपण इंडियन फॉरेन सर्व्हिसेस जी अतिशय महत्वाची मानतो. म्हणजे सर्वात श्रेष्ठ दर्जाची जर सेवा असेल म्हणजे ज्यामध्ये प्रतिष्ठा, दर्जा किंवा पगार किंवा भत्ते याच्या बाबतीमध्ये सर्वात उच्च दर्जाची जी सेवा आहे ते म्हणजे काय इंडियन फॉरेन सर्व्हिसेस जी UPSC मार्फत त्या ठिकाणी ही पदं भरली जातात. तर ही विशेष सेवा मानली जाते. आणि त्याच्यानंतर IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस आणि त्याच्यानंतर IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस याचा यामध्ये समावेश होतो. तर अशा पद्धतीनं जे आहे केंद्रीय पातळीवरती या लोकसेवांचं 4 घटकामध्ये विभाजन केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
त्याचबरोबर आपण राज्य पातळीवरचा जर ज्या वेळेला विचार करतो तर राज्य पातळीवरती देखील या ठिकाणी जे आहे म्हणजे सेवांचं वर्गीकरण केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर सेवांचं वर्गीकरण करत असताना राज्य पातळीवरती देखील ABCD असं 4 घटकामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. तर A घटकामध्ये लोकसेवा, महसूल, वन, पोलीस, कृषी, अभियांत्रिकी, शिक्षण, सहकार, विक्री, न्यायिक या घटकांचा म्हणजे क्लास 1 मध्ये त्या ठिकाणी समावेश केला गेलेला आहे. आणि राज्यसेवा या संबंधित राज्याच्या नावाने ओळखल्या जातात. म्हणजे ज्या राज्यसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पंजाब लोकसेवा आयोग, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग, मध्य प्रदेश लोकसेवा आयोग म्हणजे त्या त्या राज्याच्या नावानं त्या त्या राज्यातील ज्या लोकसेवा आहेत त्या ओळखल्या जातात. आणि अशा पद्धतीने जे आहे लोकसेवक संसदीय म्हणजे भारतीय संसदेवरील म्हणजे भारत सरकारचे कर्मचारी असतात. म्हणजे हे जे काही लोकसेवक आहेत हे लोकसेवक संसदेचे कर्मचारी नाही तर काय भारत सरकार जे आहे या भारत सरकारचे कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये म्हणजे कलम 308 ते 314 या कलमा अंतर्गत भारतीय लोकसेवा याच्या संबंधातील अनेक तरतुदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं जे आहे म्हणजे भारतामध्ये कशा पद्धतीने लोकशाही म्हणजे ही नोकरशाही अस्तित्वात आली किंवा लोकसेवेचा कशा पद्धतीने विकास झाला याचा आढावा या भागामध्ये आपण घेतलेला आहोत. तर पुढच्या भागामध्ये जे आहे म्हणजे UPSC म्हणजे नेमकं काय, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र MPSC म्हणजे काय याचा आढावा जो आहे तो आपल्याला पुढच्या भागामध्ये या ठिकाणी पाहायचा आहे.